नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपले लाईव्ह स्कूल एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण मानवाची वाटचाल याचा अभ्यास करणार आहोत। जन्म झाल्यापासून मरेपर्यंत व्यक्तीमध्ये कशा पद्धतीने बदल होतात हे आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याच पद्धतीने पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर कशा पद्धतीने मानवाची हळूहळू प्रगती झाली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मानवाची वाटचाल यामध्ये प्रामुख्याने आपण 4 भागावर चर्चा करणार आहोत। पहिला प्रकार आहे कुशल मानव, दुसरा प्रकार आहे ताठकाण्याचा मानव, शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव। एप वानरापासून उत्क्रांत होत आदिमानव निर्माण झाला। यानंतर आपण पुढचा टप्पा आदिमानवाने हातांचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आणि आपली उपजीविका पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। कुशल मानव ते आधुनिक मानव हे आपण पाहणार आहोत। या मानवाचं निरीक्षण केल्यानंतर आणि त्यासोबत असलेल्या दगडी हत्यारांचे आपण निरीक्षण केल्यानंतर आपणाला निश्चितच कल्पना येते। कुशल मानव म्हणजे हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव होय। परीक्षेमध्ये कुशल मानव म्हणजे काय हा प्रश्न विचारला जातो। त्यावेळी हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव हे आपणाला या ठिकाणी उत्तर लिहावं लागतं। आपण जगाच्या नकाशाचं जर आपण निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी आपणाला वेगवेगळे खंड पाहायला मिळतात। उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, आफ्रिका खंड असेल, युरोप असेल, आशिया खंड असेल, अंटार्क्टिका खंड असेल, हे आपणाला वेगवेगळे खंड पाहायला मिळतात। तर या खंडामध्ये कुशल मानव जो आहे या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडामध्ये टांझानिया, केनिया या 2 देशाच्या परिसरामध्ये मिळाला। तर आपण नेमके हे 2 टांझानिया आणि केनिया ही जी ठिकाणं आहेत ते कोणत्या खंडामध्ये आहेत आणि कोणत्या ठिकाणी आहेत हे आपण पाहतोय। कुशल मानव शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले। तर आपण होमो म्हणजे काय आणि हॅबिलिस म्हणजे काय आता या ठिकाणी लुई लिकी, आता या कुशल मानवाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला हा प्रश्न आपल्याला विचारला जातो। त्यावेळी आपलं उत्तर लुई लिकी हे असणार आहे। त्यानंतर हे शास्त्रज्ञ कशा पद्धतीनं दिसत होते याचा आपण या फोटोच्या माध्यमातून आपण लुई लिकी हे शास्त्रज्ञ आपल्या समोर निश्चित येतील। त्यानंतर आफ्रिका खंड जो आहे तो या आफ्रिका खंडामध्ये कोणत्या 2 ठिकाणी नेमकं टांझानिया जे ठिकाण आहे ते कोणत्या ठिकाणी आफ्रिका खंडामध्ये आहे आणि दुसरं ठिकाण जे आहे केनिया ते कोणत्या ठिकाणी आहे हे आपल्याला निश्चितच लक्षात येईल। कारण त्यांच्या अवशेषासोबत त्याने बनवलेली काही हत्यारेही त्यांच्यासोबत ज्या ठिकाणी गाडलेले गेलेले मानव होते त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि त्यावरून ते संशोधन केलेलं आहे। आता या ठिकाणी एक आपल्याला वेगळ्या भाषेमध्ये चार्ट पाहायला मिळतोय। तर हा चार्ट लॅटिन भाषेमध्ये लिहिलेला आहे। आपणाला जर लॅटिन भाषे
शिकण्याची जर उत्सुकता असेल तर अशा पद्धतीनं आपण लॅटिन भाषेची माहिती घेऊन आपण शिकू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला आपल्या विषयासंबंधी आपण पाहणार आहोत. होमो शब्दाचा अर्थ. होमो म्हणजे काय, तर होमो या शब्दाचा मराठी अर्थ आहे मानव आणि हॅबिलिस याचा अर्थ आहे कुशलतेने वापर करणारा. कुशलतेने वापर करणारा जो मानव होता त्याला आपण काय म्हणतो, कुशल मानव असे म्हणतो. कुशल मानवाची वैशिष्ट्ये. तरी कुशल मानव जे होते त्यामध्ये आपल्याला कोणती वैशिष्ट्य पाहायला मिळतात किंवा परीक्षेमध्ये कुशल मानवांची वैशिष्ट्ये लिहा हा प्रश्न विचारला जातो. त्यावेळी आपल्याला 2 पायावर उभा राहून चालू शकत होता, हे पहिलं वैशिष्ट्य. त्याचबरोबर पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता, त्यात किंचित बाक होता. या मानवाचा मेंदू जो आहे तो एप वानरापेक्षा अधिक मोठा होता. त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र पूर्वीचे जे मानव होते त्यासारखीच दिसत होती. कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्रमाणात प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती. तर त्याची शिकार करण्यासाठी हत्यारे छोटी होती आणि प्राणी मोठे होते. त्यामुळं कुशल मानव मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकत नव्हता. मात्र त्या प्राण्यांचा जो मांसल भाग, शरीराचा मांसल भाग जो आहे तो खरडवणे यासाठी किंवा हाडामध्ये असणारा जो चेतार जो आहे किंवा मगज आहे किंवा हाडे फोडणे हे जे काम आहे हे काम करण्यासाठी त्याने बनवलेली जी दगडाची हत्यारं होती त्याचा उपयोग करत असे. त्याचबरोबर इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतील उरलेले मांस तो काय करत असणार आहे, निश्चित खात असावा. तर या प्रकारे कुशल मानव पूर्वी डोंगरामध्ये गुहेमध्ये राहत असे आणि मांस जो आहे तो प्राण्यांचा खात असे. तसेच आता फक्त मांस खाऊन त्यांची उपजीविका पूर्ण करत असेल का, तर पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा पक्ष्यांची अंडी असतील किंवा वेगवेगळ्या वनस्पतींची फळे असतील किंवा जमिनीमध्ये गाडले गेलेले रामकंदमूळ असेल किंवा इतर प्रकारचे काही अंडररूट असतील, कंदमुळे असतील, तर त्याचा ते निश्चितच उपयोग करत असणार आहेत. आता कुशल मानव बघितला. त्यानंतर हा जो प्रकार आहे तो ताठकण्याचा मानव. ताठकण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. आता पूर्वीचा मानव, कुशल मानव आणि ताठकण्याचा मानव या दोन्ही मानवांचं जर आपण निरीक्षण केलं आणि त्याने बनवलेल्या हत्यारांचं जर निरीक्षण केलं तर आपणाला हत्यारामध्ये सुद्धा थोडा बदल झालेला पाहायला मिळतो आणि त्याचा मान जे आहे किंवा कण्याच्या मानवाचे कल्पनाचित्र किंवा त्याची जी मान आहे ते मान आपणाला थोडी ताठ झालेली पाहायला मिळते. तर त्या कालावधीमध्ये इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा, म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले गेले. कुशल मानवामध्ये आणि या मानवामध्ये फक्त मानेमध्ये आपणाला त्याच्या ताठपणा किंवा ताठ मान असलेली आपणाला पाहायला मिळते आणि तो मानव जो आहे तो ताठ उभा राहतो. कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता, तो समूहाने राहत होता. आता ज्या अर्थी त्याने हत्यारं जे त्याच्यामध्ये बदल करून छोट्या प्रमाणामध्ये बनवलेले आहेत, छोट्या आकारामध्ये बनवलेले आहेत, म्हणजे नक्कीच त्याचा मेंदू आपणाला या ठिकाणी अधिक विकसित होत असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर मानेचा कणा ताठ होणे यावरून सुद्धा आपणाला नक्कीच त्याच्यामध्ये थोडा बदल झालेला आहे हे पाहायला मिळते. आता हा जो ताठकण्याचा मानव आहे त्यामध्ये आपल्याला कोणकोणती वैशिष्ट्ये आढळतात. परीक्षेमध्ये पुन्हा प्रश्न विचारला जातो. एकतर कुशल मानवाची वैशिष्ट्ये विचारली जातील किंवा ताठकण्याच्या मानवाची वैशिष्ट्ये विचारली जातील. तर आपण पहिलं वैशिष्ट्य पाहूया.
जंगलात राहणारे वणवे, जंगलात लागणारे वणवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झालेली होती. झाडावर झाडाची फांदी घासून अग्नी निर्माण होते किंवा दगडावर गारगोटीवर गारगोटी घर्षण होऊन सुद्धा काय होतं, त्या ठिकाणी आग निर्माण होते. झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताठकाण्याच्या मानवाला कळले असावे. म्हणजे अग्नी निर्माण करत असताना तो फांदीवर फांदी घासून असेल किंवा दगडावर दगड आपटून असेल अग्नी निर्माण करत असावा. आणि नक्कीच तो अग्नीची जादा प्रमाणामध्ये निर्माण करण्यासाठी तो नक्कीच वाळलेली लाकडं वगैरे त्या ठिकाणी टाकत असावा. यानंतर त्याच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता. हिममय म्हणल्यानंतर त्या ठिकाणी सतत बर्फ ज्या ठिकाणी पडत असतो त्या ठिकाणी आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस तापमान किंवा -डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं. अति थंड वातावरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कमालीच्या अतिशीत वातावरणात टिकून राहणे त्याला अग्नीच्या वापरामुळे शक्य झाले. आणि अग्नी निर्माण करण्याचं तंत्र त्याला समजल्यामुळे तो अति थंड वातावरणात सुद्धा किंवा हिममय प्रदेशामध्ये सुद्धा तो निश्चितच आपलं दैनंदिन जीवन जे आहे ते पूर्ण करत होता. अग्नी निर्माण करण्याचे तंत्र मात्र त्यांना साध्य झाले नव्हते. अग्नी निर्माण करण्याचे तंत्र मात्र त्यांना साध्य झाले नव्हते. म्हणजे निश्चित वेगवेगळ्या प्रकारे जे आहे ते अग्नी निर्माण करण्याचं तंत्र त्यांना साध्य झालेलं नव्हतं. ताठकाण्याचा मानव. आता या ठिकाणी आपण पुन्हा एकदा त्याचं चित्र पाहतोय. त्याने बनवलेले हत्यारे पाहतोय. हत्यारे ही पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेने प्रगत आणि प्रमाणबद्ध होती. तो हातकुराडीसारखी हत्यारे बनवत असे. आता पुन्हा परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जातो, हातकुराड कोणी निर्माण केली किंवा कोणत्या प्रकारच्या मानवाने हातकुराड निर्माण केली, हा एक प्रश्न विचारला जातो. तर त्यावेळी आपलं उत्तर नक्कीच ताठकाण्याचा मानव हे असणार आहे. आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडात ताठकाण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यांच्यासोबत त्याने बनवलेली हत्यारे मिळाली आहेत. आता ताठकाण्याचा मानव हातकुराडीसारखी दगडी हत्यारे तयार करून वापरत असे. आता पुन्हा तोच आपण नकाशा घेतलेला आहे. नेमकं त्या जगाच्या नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी ताठकाण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत गाडलेली हत्यारे मिळालेली आहेत हे आपण पाहणार आहोत. आफ्रिका खंड. दुसरा आहे या ठिकाणी पहा आशिया. आणि तिसरा खंड जो आहे तो आपला युरोप आहे. तर या 3 खंडामध्ये ताठकाण्याच्या मानवाचे अवशेष आढळलेले आहेत. आणि त्यासोबतच त्या प्राण्यांना मानवांना ज्या ठिकाणी गाडलेलं होतं त्याच ठिकाणी दगडी हत्यारे सुद्धा मिळालेले आहेत. त्यानंतर तिसरा प्रकार आहे शक्तिमान मानव. आता या मानवाचं आपण निरीक्षण करायचं आहे. शरीर प्रकृती जर आपण पाहिली तर आपणाला पहा, शरीर प्रकृती जर आपण पाहिली तर अतिशय आपणाला धिप्पाड शरीर प्रकृती पाहायला मिळते. शक्तिमान मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. याची शरीरयष्टी धिप्पाड होती. कोणत्या मानवाची शरीरयष्टी धिप्पाड होते हा एक प्रश्न विचारला जातो. त्यावेळी आपलं नक्कीच उत्तर असणार आहे शक्तिमान मानव. याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील निअँडरथल येथे मिळाले, म्हणून त्याला निअँडरथल मॅन असे म्हणतात. आता पुन्हा एक प्रश्न विचारला जातो, निअँडरथल मॅन असे का म्हटले जाते? तर निअँडरथल का म्हटले जाते तर त्याचं उत्तर आहे त्याचे जे अवशेष आहेत ते अवशेष जर्मनी या देशातील निअँडरथल येथे मिळालेले आहेत. म्हणजे गावावरूनच त्याला काय केलेलं आहे, त्याला निअँडरथल मॅन असं नाव दिलेलं आहे. आणि दुसरं नाव दिलेलं आहे त्याची शरीरयष्टी पाहून शक्तिमान मानव हे नाव दिलेलं आहे. त्याच्या मेंदूचं जर आपण निरीक्षण केलं तर त्याचा मेंदू जो आहे तो ताठकाण्याच्या मानवापेक्षा सुद्धा अधिक विकसित होता. यानंतर पाहूया शक्तिमान मानव जो आहे तो प्रामुख्याने गुहामध्ये वस्ती करत होता. आता या ठिकाणी पहा, आपणाला डोंगरामध्ये गुहा केलेल्या आहेत. त्या ठिकाणी ते
मानव वस्ती करून राहत आहेत. त्याचबरोबर त्यांचं आणखी बारीक निरीक्षण आपण केलं तर त्या शक्तिमान मानवाच्या खांद्यावर वगैरे आपणाला वेगवेगळे प्राणी हातामध्ये असणारे दगडी कुऱ्हाड वगैरे असेल किंवा वेगवेगळे हत्यार असतील ते आपणाला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी मांस खरडणे असेल किंवा भाजून खाणे वगैरे प्रकार असेल तो आपणाला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो दगडाचे गोटे आणि तासून निघालेली छिलके असा दोहोंचा वेगवेगळ्या आकाराचे हत्यारे बनवत असे. आणि हत्याराचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारे दगडी घन पहा, छोट्या छिलक्यांचे बारीक बारीक छिलके काढण्यासाठी किंवा हातकुरडा असेल तर अशा वेगवेगळ्या कामासाठी ते हत्यारे बनवत असे. ती लांब हाडांच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसून भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे तयार करत असे. पुन्हा एकदा ते चित्र या ठिकाणी मुद्दाम दाखवलेलं आहे. दगडी घन असेल, छोट्या छिलक्यांचे बारीक बारीक छिलके काढण्यासाठी वापरले जाणारे उपकरण असेल, त्याचबरोबर हातकुऱ्हाड असेल. तो मोठ्या प्राण्यांचे शिकार करत असे. चामड्यावरील मांस खरडण्याकरिता दगडाच्या छिलक्यापासून केलेल्या तासण्यांचा उपयोग करत असे. चामड्याचे कपडे वापरत असे. आणि पोशाखामध्ये सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, तयार करण्यासाठी प्राण्यांचे जे चामडे आहेत, वरचं आवरण आहे, त्या आवरणाचा वापर करू लागला. आपण टप्प्याटप्प्याने पाहत असताना त्याच्यामध्ये थोडी थोडी मानवामध्ये प्रगती होत असलेली पाहायला मिळते. तो प्रामुख्याने मांसाहारी होता. दुसरं वैशिष्ट्य आहे, तो आगीवर अन्न भाजून खात असे. कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटी दगड एकावर एक आपटून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला साधलेली होती. म्हणजे हा जो मानव आहे त्याला मात्र कला साध्य झालेली होती. कलात्मक कौशल्य आत्मसात केले असण्याची शक्यता आहे. तसेच जुजबे आवाज काढून संवादी साधत असावा. तथापि मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत व व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू, म्हणजे त्यांनी ज्या ज्या वस्तू निर्माण केलेल्या होत्या त्या त्या वस्तू त्याच्यासोबत काय केल्या जायच्या, जमिनीमध्ये गाडल्या जात होत्या. यावरून शक्तिमान मानवांच्या काळात मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीच्या काही विधी प्रस्थापित झाल्या होत्या. आता पुन्हा तोच नकाशा आहे. त्यामध्ये आपण जे खंड आहेत त्या खंडाचं निरीक्षण करायचं आहे. आणि काळाच्या ओघात शक्तिमान मानवांच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया खंडातून स्थलांतर केले होते. आता पहा, आफ्रिका खंड जो आहे तो या ठिकाणी शक्तिमान मानव राहत होते. हा जो एरिया आहे या एरियामध्ये शक्तिमान मानव राहत होते, परंतु यांनी पुन्हा स्थलांतर केलेलं आहे. तर हे युरोप या ठिकाणी असणारा युरोप आणि आशिया या ठिकाणी काय केलेलं आहे, या खंडापर्यंत स्थलांतर केलेलं आहे. आपली उपजीविका पूर्ण करण्यासाठी युरोप आणि आशिया या दोन खंडामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, स्थलांतर केलेले होतं. आदिमानव, त्यामुळे त्यांच्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारांच्या पद्धतीत सुधारणा झाली. सुधारणा होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी जावा लागला. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. आता या ठिकाणी पहा, शक्तिमान मानव शरीरयष्टी अतिशय धिप्पाड आणि त्यानंतर बुद्धिमान मानव बरोबरीने काय करत होते, राहत होते. पहा, वेगवेगळे खंड आहेत. युरोप, बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरचा संघर्ष पर्यावरणातील बदलाशी जुळवून घेता न येणे. बुद्धिमान मानवांच्या समूहाबरोबर संघर्ष पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे म्हणजे बुद्धिमान मानवाबरोबर राहत असताना त्याचबरोबर पर्यावरणाशी जुळवून घेत असताना
शक्तिमान मानवाला ते शक्य झालं नाही आणि ते शक्य न झाल्यामुळं म्हणजे वातावरणाशी जुळवून घेता न आल्यामुळं शक्तिमान मानव जो आहे त्याचं आयुष्य, त्याचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे. जसे डायनोसॉर जात जी नष्ट झालेली आहे त्याच पद्धतीनं शक्तिमान मानवसुद्धा काय झालेले आहेत, संपुष्टात आले असावे असे मानले जाते. हे पहा, शक्तिमान मानव, तर हे मानव नष्ट संपुष्टात आलेले आहेत. सुमारे 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कर्ब 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. कर्ब 14 म्हणजे कार्बन 14. आपण वेगवेगळ्या मालिका CID वगैरे मालिका बघतो, त्यावेळी जमिनीमध्ये गाडले गेलेले एखादा मृतदेह असेल तर त्याचा खून कसा झाला, विष पिऊन झाला का त्याच्या डोक्यामध्ये एखाद्या वस्तू घणाचा वगैरे घाव घालून त्याला मारलं किंवा त्याच्या गळ्याला दोरी वगैरे आवळून मारलं, तर ह्याचं संशोधन करण्यासाठी ही कार्बन 14 पद्धत काय केली जाते, वापरली जाते. आणि याचं संशोधन करून व्यक्ती कसा मारला गेला त्याचं संशोधन केलं जातं. त्याच पद्धतीनं शक्तिमान मानव 30,000 वर्षापूर्वी नष्ट झाला. याचं संशोधन शास्त्रज्ञांनी केल्यानंतर आपणाला ते संशोधन करण्यासाठी कर्ब 14 ही पद्धतीचा वापर केलेला आहे. आणि वापर केल्यानंतर, संशोधन केल्यानंतर शक्तिमान मानव 30,000 वर्षापूर्वी नष्ट झाला असावा असा अंदाज व्यक्त केलेला आहे. आता यानंतरचा प्रकार आहे बुद्धिमान मानव. टप्प्याटप्प्याने आपण जसजसे पुढे जातोय तसतसं आपणास प्रत्येक मानवामध्ये आपणाला हळूहळू चांगल्या पद्धतीचे बदल त्यांच्यामध्ये निर्माण होत असलेले पाहायला मिळतात. बुद्धिमान मानव. बुद्धिमान मानव आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव असे म्हणतात किंवा होमोसेपियन असे म्हणतात. होमो म्हणजे मानव आणि सेपियन म्हणजे बुद्धिमान. त्याला युरोपमध्ये क्रोमॅनॉन या नावाने ओळखले जाते. आता पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, होमोसेपियन म्हणजे काय? तर बुद्धिमान मानव. आणि युरोपमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर क्रोमॅनॉन या नावाने ओळखले जाते. आता पुन्हा आपण बुद्धिमान मानवाचे अवशेष कोणत्या खंडामध्ये आढळले हा एक प्रश्न असतो. तर बुद्धिमान मानवाचे अवशेष जे आहेत ते आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडामध्ये आढळले. पहा, आफ्रिका खंड पहा, त्यानंतर आशिया खंड आणि युरोप या 3 खंडामध्ये काय झालेले आहेत, या बुद्धिमान मानवाचे अवशेष आढळलेले आहेत. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारचे हत्यारे आणि अवजारे बनवत असे. त्यासाठी तो दगडाची छोटी पाती काढून ती हाडाच्या किंवा लाकडाच्या खाचीत बसवत असे. गुहाचित्रे. आपण ज्यावेळी बिबी का मकबरा असेल, ताजमहल असेल किंवा मोठमोठे लेणी असतील, पुरातन लेणी असतील किंवा किल्ले असतील, तर अशा ठिकाणी गेल्यानंतर ज्यावेळी आपण निरीक्षण करतो त्यावेळी आपणाला विविध कलर, विविध रंग वापरून विविध आकाराचे आपणाला त्या ठिकाणी आकार पाहायला मिळतात, नक्षीकाम पाहायला मिळते. आता या ठिकाणी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. आपण आपल्या जिभेचा शेंडा जर हाताने धरला आणि आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर आपणाला एकही शब्द बोलता येत नाही. तर आपली जीभ असल्यामुळे, जिभेची हालचाल होत असल्यामुळे, जबड्याची हालचाल होत असल्यामुळे आणि आपला घशाचा जो भाग आहे त्या ठिकाणी स्वरयंत्र असल्यामुळे आपण वेगवेगळे आवाज, पक्ष्यांचे आवाज असतील, प्राण्यांचे आवाज असतील, वेगवेगळे आवाज, वेगवेगळे गीत म्हणणे असेल, वेगवेगळी कला सादर करणे असेल, तर हे आपण काय करतो. तर याचा महत्त्वाचा भाग जो आहे तो या ठिकाणी असणारं जे स्वरयंत्र आहे ते स्वरयंत्र आपलं काय करतं, काम करतं. आपण वेगवेगळे गायक पाहतो. वेगवेगळे गायक पाहिजे ते गीत काय करतात, आपापल्या आवाजामध्ये सादर करतात. ते ध्वनीच्या बारकाव्यासह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनलेले होते. स्वरयंत्र जे आहे ते ध्वनीच्या बारकाव्यासह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनलेले होते.
त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. तसेच त्याला लवचिक जीभ लाभलेली होती. बरेच मुलं जिभेचा शेंडा जर चिकटलेला असेल पुढच्या बाजूला, जिभेच्या खालच्या बाजूला एक बारीक शिर असते किंवा जिभेचा पुढचा जो भाग आहे तो जर जोडलेला गेलेला असेल तर त्या मुलाला किंवा त्या बालकास व्यवस्थित बोलता येत नाही. तर तोंडामध्ये असणारी जी आपली जीभ जी आहे ती काय करते, हालचाल करते आणि त्यामुळे आपण वेगवेगळे काय करू शकतो, शब्द उच्चार करू शकतो, बोलू शकतो, गीताचं गायन करू शकतो किंवा वेगवेगळे हावभाव असतील तर ते आपण काय करू शकतो, स्वरयंत्राच्या मदतीने करू शकतो. तर हे स्वरयंत्रामुळे बुद्धिमान मानवाला काय झालेलं आहे, साध्य झालेलं आहे. त्यामुळे तो विविध ध्वनीचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. आता या ठिकाणी आपण मानवांचं निरीक्षण करतोय. त्यानंतर हा पण फोटो पूर्वीचा मुद्दाम घेतलेला आहे. या ठिकाणी तो दृश्य वस्तूंचे आकलन आणि मनातील भावना यांना कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता आणि त्या शब्दांचा उच्चारही करू शकत होता. म्हणजेच त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती. तो प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्तीच्या आधारे चित्रे काढू लागला होता. गुहामध्ये वगैरे आपण पाहिलं किंवा झाडावर असेल, वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळे किल्ले असतील तर त्या ठिकाणी आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे ते वेगवेगळी चित्रे काढू लागला होता. वेगवेगळं लेखन असेल, वेगवेगळ्या भाषेमध्ये तो मानव करत होता. आता या ठिकाणी वॉल पेंटिंग आहे. वॉल पेंटिंगचे फक्त वेगवेगळे कलर वापरून त्याने काय केलेलं आहे, हत्ती असतील, हत्तीवर बसलेले व्यक्ती असतील किंवा त्या ठिकाणी असणारे काही त्यांचे सेवक असतील, भिंतीवर आपणाला या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी आकार दिसत आहेत, झाडं वगैरे दिसत आहेत. तर संपूर्ण हे निरीक्षण आणि कल्पनाशक्तीच्या आधारे, जसे काही विद्यार्थी पेन्सिलच्या मदतीनं चित्र वगैरे काढतात, त्यांच्या डोळ्यासमोर जशी कल्पना निर्माण होईल त्या पद्धतीने ते काय करतात, चित्र रेखाटतात. हे पहा, या ठिकाणी सुद्धा निरीक्षण आणि कल्पनाशक्ती या दोन्हीचा वापर करून, त्यानंतर विविध रंग, ब्रशचा वापर करून वॉल पेंटिंग केलेले आहेत. विद्यार्थी सुद्धा काही खुर्चीवर एखादा व्यक्ती बसलेला असेल तर त्या व्यक्तीकडे पाहून सुद्धा काय करतात, पेन्सिलने कागदावर चित्र काढतात. कलात्मक वस्तू बनवून लागला होता. तर हा बुद्धिमान मानव जो आहे तो कलात्मक वस्तू बनवू लागला होता. म्हणून बुद्धिमान मानवाला विचार करणारा मानव असे नाव दिले गेले. प्रगत बुद्धीचा मानव. बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली होती, तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले. त्यालाच होमोसेपियन असे म्हणतात. प्रगत बुद्धीच्या मानवालाच होमोसेपियन असे म्हणतात. होमोसेपियन म्हणजे काय, हा प्रश्न जर आला तर आपल्या या ठिकाणी उत्तर प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच होमोसेपियन होय, हे लिहिणं गरजेचं आहे. होमो म्हणजे मानव आणि सेपियन म्हणजे प्रगत बुद्धीचा. त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याच्या बरोबरीने त्याची आकलन क्षमता सतत विकसित होत गेली. आकलन क्षमतेचा दिवसेंदिवस काय झालेला आहे, त्याचा विकास होत गेलेला आहे. तर विकास होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा भाग आहे तो मानवाचा असणारा मोठा मेंदू आणि बॅकसाईडला या ठिकाणी पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणी छोटा मेंदू. या ठिकाणी छोटा मेंदू असतो, या ठिकाणी मोठा मेंदू असतो. हा जो भाग आहे तो आपल्या पाठीचे जे मणके आहे त्या मणक्याकडे जात असतो आणि बारीक बारीक जो भाग चेतना पेशी सेन्सिटिव्ह ऑर्गन असतील किंवा चेतना पेशी असतील आपल्या संपूर्ण शरीरभर जाळं त्याचं काय केलेलं असतं, पसरलेलं असतं. आणि टाचणी जरी टोचवली आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाला तर लगेच त्याचा संदेश जो आहे तो मोठ्या मेंदूकडे वाहून नेला जातो. तर त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याच्या बरोबरीने त्याची आकलन क्षमता सतत
त्याचा विकास होत गेला आणि विकास होत गेल्यामुळं प्रगत बुद्धीचा मानव निर्माण झाला आणि प्रगत बुद्धीचा मानव म्हणजे आधुनिक मानव आणि आधुनिक मानव म्हणजेच आपण होय. माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्यांच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात. कोणत्याही मुलांचं निरीक्षण केलं तर आईवडील असतील किंवा आईचे आईवडील असतील किंवा वडिलांचे आईवडील असतील, त्या लहान मुलामध्ये आणि त्यांच्या पूर्वजांमध्ये आपणाला आनुवंशिकता रंगाच्या बाबतीमध्ये असेल, चेहऱ्याच्या बाबतीमध्ये असेल, बोलण्याच्या बाबतीमध्ये असेल, विचार करण्याच्या बाबतीमध्ये असेल तर आपणाला साम्य पाहायला मिळतं, थोडंफार साम्य पाहायला मिळतं. तर त्याला आपण आनुवंशिकता असे म्हणतो. आनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनुकशास्त्र असे म्हणतात. जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आलेले आहे. सध्याच्या मानवाचं जर आपण निरीक्षण केलं, संशोधन केलं तर आपणाला आपली जी केलेली निरीक्षणं आहेत ते आपल्या पाठीमागच्या पिढीकडे काय करतात, घेऊन जातात. त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज होते असे म्हणतात. इसवी सन पूर्व 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000च्या सुमारास आधुनिक मानवाने पशुपालन असेल, शेतीतंत्र असेल याचं काय केलेलं आहे, विकास केलेला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पशुपालन करणे, शेती व्यवसाय करणे हे तंत्राचं याचा वापर केलेला आहे आणि याचा वापर करून आपली दैनंदिन उपजीविका पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला. त्याचबरोबर तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. त्याचबरोबर शेतीमधील अन्नधान्याच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नात पिष्टमय पदार्थाचा समावेश झाला. पूर्वी मांस वगैरे खायचा तो खाण्यासाठी वापरत असे, फळं खाण्यासाठी वापरत असे, परंतु शेतीमध्ये अन्नधान्याचं उत्पादन घेऊ लागल्यामुळे तो अन्नामध्ये पिष्टमय पदार्थांचा काय करू लागलेला आहे, समावेश करू लागलेला आहे आणि त्यामुळे त्याच्या आहारामधील कर्बोदकाचे प्रमाण वाढलेले आहे. आपल्या शरीराला सर्व जीवनसत्वाची आवश्यकता असते, त्यामुळे अन्नधान्याच्या मदतीनं आपणाला आपल्या शरीरामध्ये आपले पिष्टमय पदार्थांची किंवा कर्बोदकाचं प्रमाण जे आहे ते आपणाला मिळतं. त्यामुळे मानवाचं जर निरीक्षण आपण केलं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मानवाने अति उंच भरारी घेतलेली आहे. तर असे आपणाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मानव त्यांच्यामध्ये झालेली प्रगती पाहायला मिळते. जीवन पद्धतीतील आणि आहार पद्धतीत झालेल्या बदलामुळे हळूहळू पूर्वीची धिप्पाड शरीरयष्टी बदलली. पूर्वी जे धिप्पाड शरीर प्रकृती होती ती आता हळूहळू काय होत आहे, कमकुवत होत चाललेली आहे. पण ज्ञानाच्या बाबतीमध्ये मात्र प्रचंड प्रगती होत आहे. चेहरेपट्टीमध्ये सुद्धा बदल आपणाला होत असलेला पाहायला मिळतोय. आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निर्देशक आहे. अन्न मिळवण्याची मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात, परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही. कल्पकता, बुद्धिकौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित होत राहिली. पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगवान होती. मानवसदृश वानरापासून सुरू झालेल्या मानवाच्या वाटचालीचा इतिहास वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभागलेला आहे. या टप्प्यांच्या आधाराने मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंचा विचार आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.